Hello students, I am Nanda teacher. Today we are going to learn lesson number 2, Windows. Starting Windows. When you switch on the computer, Windows start automatically. You will see a screen with many small pictures on it. This is the main screen of Windows. It is called desktop. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर चालू केल्यानंतर या ठिकाणी ही जी निळ्या रंगाची खिडकी दिसते ती कॉम्प्युटर चालू केल्या तुम्हाला दिसणार आहे. त्याच खिडकीला म्हणजे विंडोला आपण काय म्हणतो, डेस्कटॉप. माउस पॉइंटर. व्हेन यू मूव द माउस ऑन द माउस पॅड यू सी अ स्मॉल ॲरो मूविंग ऑन द स्क्रीन. इट शोज द पोझिशन ऑफ द माउस ऑन द स्क्रीन अँड सो दिस ॲरो इज कॉल्ड माउस पॉइंटर. म्हणजे तुम्हाला आपण माऊस पॅडवर माऊस ठेवलेला आहे आणि तो आपण हलवला, ज्या दिशेनं आपण माऊस हलवणार आहे त्याच दिशेनं माऊस पॉइंटर हलतो. म्हणजे स्क्रीनवर जो एक ॲरो दिसतो तो म्हणजे काय असतो, माऊस पॉइंटर. ॲज यू मूव द माऊस ऑन द माऊस पॅड द माऊस पॉइंटर ऑन द डेस्कटॉप ऑल्सो मूव्ज. म्हणजे माऊस हलवल्यानंतर माऊस पॉइंटर देखील हलतो. If you move the mouse from side to side, the mouse pointer moves left or right on the desktop. Similarly, if you move the mouse up or down, the mouse pointer moves up or down on the desktop. म्हणजे माऊस आपण उजव्या बाजूला हलवला तर उजव्या बाजूलाच त्याचा ॲरो हलतो आणि आपण जर डाव्या बाजूला हलवलं तर डाव्या बाजूला हलतो. किंवा आपण वरच्या दिशेनं माऊस हलवला तर स्क्रीनवरचा ॲरोसुद्धा वरती जातो आणि खालच्या दिशेनं हलवलं तर स्क्रीनवरचा ॲरोसुद्धा खालच्या दिशेनं हलत असतो. नेक्स्ट, आयकॉन्स. द स्मॉल पिक्चर्स दॅट यू सी ऑन द डेस्कटॉप आर कॉल्ड आयकॉन्स. म्हणजे त्या विंडो ओपन झाल्यानंतरची तुम्हाला छोटी छोटी चित्र दिसतात त्यांना आपण काय म्हणतो, icons. An icon stands for a program in Windows. म्हणजे त्या आयकॉन्समध्ये काय असतात तर प्रोग्रॅम्स असतात, विंडोमधले प्रोग्रॅम्स भरलेले असतात. देर आर मेनी डिफरंट प्रोग्रॅम्स लाईक पेंट. पेंट हा प्रोग्राम कशासाठी वापरतात तर टू ड्रॉ अँड कलर पिक्चर्स. म्हणजे एखादं चित्र काढण्यासाठी किंवा ते रंगवण्यासाठी. नोटपॅड कशासाठी यूज होत होता, टू राईट. एखादी नोट वगैरे आपल्याला लिहून ठेवण्यासाठी नोटपॅड वापरलं जातं. अँड कॅल्क्युलेटर टू डू सिम्पल कॅल्क्युलेशन्स इन विंडोज. तुम्हाला छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तरी तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येतो. नेक्स्ट, टास्क बार. द बार ॲट द बॉटम ऑफ द डेस्कटॉप इज कॉल्ड टास्क बार. आता ह्या विंडोमध्ये जी जांभळ्या रंगाची पट्टी दिसते खाली त्याला काय म्हणतो आपण, टास्क बार. टू द राईट ऑफ द टास्क बार इफ यू कॅन सी द क्लॉक अँड डेट. या टास्क बारवर उजव्या बाजूला तुम्हाला डेट आणि टाईम दिसतं आणि घड्याळ. To the left of the taskbar, you can see a small button called the Start button. आणि तुम्हाला डाव्या बाजूला एक स्टार्ट बटन दिसतं. एक कलरफुल विंडो, छोटीशी विंडो दिसते ना, ते म्हणजे काय आहे तर तो स्टार्ट बटन आहे. You will use to start most of the programs in विंडोज. त्याचा वापर करून आपण काय करतो, विंडोज एखादा प्रोग्राम स्टार्ट करण्यासाठी यूज करतो. स्टार्ट मेनू. इन विंडोज अ लिस्ट ऑफ कमांड्स इज कॉल्ड अ मेनू. मेनू म्हणजे काय असतं तर कमांडची लिस्ट असते.
आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला मेन्यू कार्ड दिलं जाते ना, म्हणजे हॉटेलमध्ये कुठले कुठले पदार्थ मिळतात ते त्या मेन्यू कार्डवर लिहिलेले असतात. त्या पद्धतीनं या लिस्टमध्ये लिस्ट ऑफ कमांड्स ज्या असतात त्याच्यामध्ये तुमच्या मेनूमध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कुठले कुठले प्रोग्राम भरलेले आहेत ते या लिस्टमध्ये आपल्याला दिसतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मेनू. मूव द माउस पॉइंटर टू द स्टार्ट बटन अँड क्लिक द लेफ्ट माउस बटन. यू विल सी अ मेनू. तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे माऊसचं लेफ्ट बटन क्लिक केलं तर स्टार्ट बटनवर जाऊन क्लिक केलं तर यू विल सी अ मेनू. तुम्हाला मेनू दिसतात त्याच्यामध्ये. इट इज कॉल्ड द स्टार्ट मेनू. If you place the mouse pointer on an atom on the start menu, that atom will be highlighted. It will appear with a colored band over it. माउस पॉइंटर तुम्ही त्या मेनूवरती नेल्यानंतर तो ॲटम काय होतो, हायलाइट होतो, म्हणजे त्याचा कलर बदलतो. सब मेनू. Look at the start menu carefully. Some atoms on it have small right arrows. Place the mouse pointer on one such atom. That atom will be highlighted and you will see another menu. आणि तुम्ही त्या मेनूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कमांडची लिस्ट येते आणि त्या लिस्टमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या मेनूवर क्लिक केलं की त्याच्यातून आणि दुसरे सब मेनू येतात. दिस मेनू इज कॉल्ड सब मेनू. प्लेस द माउस पॉइंटर ऑन ऑल प्रोग्राम्स. यू विल सी अ सब मेनू. तुम्ही ऑल प्रोग्राम्समध्ये माउस पॉइंटर क्लिक केला की तुम्हाला काय दिसतात, सब मेनू. इट शोज अ लिस्ट ऑफ ऑल प्रोग्राम अँड प्रोग्राम फोल्डर ऑन युअर कॉम्प्युटर. ऑल प्रोग्रामवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जी कमांडची लिस्ट येते त्याच्यामधून तुम्हाला कॉम्प्युटरमधले प्रोग्राम्स आणि प्रोग्राम फोल्डर दिसतात. टू ओपन अ प्रोग्राम, त्यानंतर आपण काय करायचं आहे, प्रोग्राम ओपन करू शकतो. क्लिक ऑन दॅट प्रोग्राम नेम. एखाद्या प्रोग्राम आपल्याला ओपन करायचा असेल तर आपण काय करायचं, त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं. इफ यू क्लिक ऑन अ फोल्डर इट विल एक्सपांड अँड शो यू अनदर लिस्ट. एखाद्या फोल्डरवर आपण क्लिक केलं तर काय होतं, आपल्याला दुसरी अजून एक लिस्ट आपल्याला प्रोग्रामची दिसते. फॉर एक्झाम्पल, इफ यू क्लिक ऑन ॲक्सेसरीज फोल्डर, इथे दाखवल्याप्रमाणे आपण ॲक्सेसरीजवर जर क्लिक केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फोल्डर प्रोग्राम दिसतात, त्याच्यामध्ये असलेले प्रोग्राम्स दिसतात. नेक्स्ट, शटिंग डाउन विंडोज. Place the mouse pointer on the start button on the taskbar and click the left mouse button. You will see the start menu. आपण स्टार्ट बटनवर म्हणजे टास्क बारवर जो स्टार्ट बटन असतं त्याच्यावर जाऊन आपण क्लिक केलं, माऊसचं लेफ्ट बटन क्लिक केलं की आपल्याला काय दिसतो, स्टार्ट मेनू दिसतो. क्लिक ऑन शट डाऊन टू स्विच ऑफ द कॉम्प्युटर. स्टार्ट मेनूमधून आपल्याला शटडाऊन हे बटन आपल्याला दिसतं. त्याच्यावरती आपण जाऊन क्लिक केलं की कॉम्प्युटर काय होतो, स्विच ऑफ, म्हणजे कॉम्प्युटर बंद होतो. अशा पद्धतीने विंडोजचा लेसन आपण आज शिकलेलो आहोत. ओके.